पुणे युनिव्हर्सिटीचं टाइम टेबल म्हणजे अनप्रेडिक्टेबलनेसची हाईट झाली आहे हाईट. बघा कधी कधी असं टाइम टेबल लावतात की पोरांना एवढूसा सुद्धा वेळ मिळत नाही अभ्यासाला, आणि आता असं टाइम टेबल लावलंय की भाई एक एक महिना पोरांना अभ्यासाला वेळ मिळतोय. काय चाललंय तरी काय. हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आलसी इंजिनियरच्या या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे इंजिनिअरिंगचे जे थर्ड इयर आणि फायनल इयरचे टाइम टेबल्स आहेत ते रिलीज झालेले एंड सेमिस्टरचे अराउंड 11-12 डिसेंबरला त्यांच्या एक्झाम्स जे आहेत त्या सुरू होत आहेत. इमॅजिन करा 12 डिसेंबरला एक्झाम सुरू होत आहेत, आज 10 नोव्हेंबर आहे, प्रॅक्टिकल्स ऑलमोस्ट संपलेले आहेत. एक महिना आपली मुलं काय करणार. आता तुमच्यापैकी काही अतिहुशार मुलांचे मला कमेंट्समध्ये मेसेजेस येतील की सर 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 एक महिना मिळालाय, तुम्हाला काय फरक पडतो, आम्ही मस्त अभ्यास करू. अहो, हा एक महिना जो प्रिपरेशन लीव्स म्हणून तुम्ही कन्सिडर करताय, खरंच तुम्ही त्या एक महिन्यात अभ्यास करणार आहात का? आणि जर करणार आहात तर भाऊ एवढे हात जोडले तुमच्या समोर, हा पूर्ण महिनाभर आहे ना, तुम्हाला आता व्यवस्थित प्लॅन करायला लागणार आहे. आपल्याला 4-6 दिवस अभ्यास करायची सवय लागलेली आहे आणि पूर्ण महिना मिळाल्यानंतर असं जे तुम्हाला गुबगुबीत वाटत असेल ना, ते तितकं सोपं नाहीये मित्रांनो. ना बैकलॉग का डर, ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा. टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आलसी इंजीनियर के ऐप पर. ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स. जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ. थैंक यू. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आधी काही अभ्यास केलेला असेल है ना, ते लोक आता हळूहळू ते विसरायला लागतील, कारण एवढी गॅप मिळाल्यावर माणसाची मेमरी तर काम एवढ्या वेळ एवढी एक्सटेंड झाली पाहिजे की जितकं तुमचं टाइम टेबल एक्सटेंड झालेलं आहे. काही लोकांनी परतीच्या प्रवासाचे तिकीट्स काढले असेल की चला डिसेंबरला आपण जाऊ. बरीच लग्न आहेत डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये, त्यामुळे लोकांनी त्यानुसार प्लॅन केला असेल. तर सगळ्यांना धप्पा देण्याचं काम जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटी ती एक नंबर जबरदस्त केलेलं आहे. आता माझं म्हणणं एवढंच आहे की आता जर एक्झाम्स डिले झालेले आहेत तर वेळ चांगला मिळाला आहे, परत कारणं देऊ नका की बाबा आमच्या एक्झाम्स अचानक टाइम टेबल लावलं ना, आम्हाला अभ्यासाला वेळच मिळाला नाही. आता तुम्ही म्हणाल सर बघा पुढच्या सेमिस्टरला बॅकलॉगचं प्रमाण कसं कमी येतं रिझल्ट लागल्यावर. मी बघतोच आहे, माझं बारीक लक्ष आहे की तुम्ही लोक हे महिनाभर मिळाल्यानंतर किती दमाने अभ्यास करताय आणि किती भारी मार्क्स घेऊन येत आहेत. आणि मीनवाईल या टाइम टेबलमुळे तुमचा एक मोठा लॉस काय झाला आहे माहिती आहे. तुमची जी पुढची सेमिस्टर आहे ना, ती पुढची सेमिस्टर आता होणार आहे कॉम्पॅक्ट. कारण युजली जे कॉलेजेस 25-28 डिसेंबरला सुरू होतात ते कॉलेजेस आता अराउंड 10 जानेवारीपर्यंत पुढे एक्सटेंड होतील. आणि जसा सेमिस्टर एक्सटेंड झाली तसं समजून घ्या, दरवेळेला तुमच्या एक्झामचे टाइम टेबल इतकं निवांत आणि इतकं रिलॅक्स अजिबात येणार नाही. आता तुम्ही म्हणाल जावा जावा सर पुणे युनिव्हर्सिटी बरोबर भांडण करा, आता तुम्हाला मीच भेटतो. हे पण मला माहिती आहे, अजिबात मी काय भांडण करणार नाही आहे. जो भी टाइम टेबल आहे गुपचूप प्लॅन करा व्यवस्थित आणि अभ्यासाला लागा. आता तुम्हाला भरपूर वेळ मिळालेला आहे. आणि हो, ही फक्त इंजिनिअरिंगची हालत आहे. इंजिनिअरिंगमध्ये पण 2024 पॅटर्नचा काही आता पता नाही आहे. बाकी पण सारे म्हणजे BCS, BCA, लॉ ह्यांचे काय टाइम टेबल लागले देव जाणो. पुणे युनिव्हर्सिटीला देवा जर जमलं तर माफ कर, कारण आमच्यापैकी एवढी लोक काय पद्धतीने आणि काय काय बोलत असतील देव जाणो. चला एनिवेज, तुम्ही लोक छानपैकी अभ्यास करा. मला थोडा टाइम मिळाला आहे, जरा मी थोडा रिलॅक्स आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.